नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील व्लॉगमध्ये। तर आज आपण बघणार आहोत हैदराबादी ग्रीन चिकन रेसिपी। सॉरी, ही रेसिपी श्रावण महिन्यात अपलोड होते कारण की मला अपलोड करायला खूप लेट झालं एडिटिंगसाठी। सो म्हणून तर ही रेसिपी मी ॲक्च्युअली अगोदरच बनवली होती, फक्त श्रावण महिना स्टार्ट झाला होता अपलोड करते। ठीक आहे, तर आपण बघूया आज हैदराबादी स्टाईल ग्रीन चिकन कसं बनवायचं ते। तर आपण आज त्याची रेसिपी बघणार आहेत। तर चला आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम तर हैदराबादी ग्रीन चिकनसाठी आपल्याला बोनलेस चिकन हवंय। तर हे मी पाव किलो बोनलेस चिकन आणलेलं आहे दुकानामधून। हे छानपैकी 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया। सर्वप्रथम एक आल्याचा बारीक तुकडा जो छानपैकी कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा। 8 ते 10 लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत, छान मोठ्या मोठ्या साईजच्या त्या घ्यायच्या। त्याच्यानंतर मग ते मिक्सरला फिरवून घेऊया। थोडंसं मिक्सरला फिरत नसेल तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिक्सरला आपण छानपैकी आता फिरवून घेऊया। आणि हे बघा रेडी आहे आपले जिंजर गार्लिक पेस्ट, म्हणजे आलं लसूण पेस्ट आपली रेडी आहे आता एकदम छान। ही अगोदर फिरत नव्हती, मग मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि आता ही जिंजर गार्लिक पेस्ट आपण ते चिकनवरती, जे चिकन आपण साफ करून घेतलं धुतलंय त्याच्यावर आपण छानपैकी टाकून घेणार आहोत सगळी। आता ही जिंजर गार्लिक पेस्ट मी सगळी टाकलेली आहे चिकनवरती। आता याच्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे दही यूज करणार आहेत। तुमच्याकडे घरगुती असेल तर घरगुती वापरलं तर चालेल किंवा विकत आणा। तर मी अमूलचं दही 2 चमचे साधारण त्याच्यामध्ये टाकलं। आता आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेणार आहेत। आलं लसूण पेस्ट, दही, त्याच्यानंतर आता आपण हळद टाकायची, थोडीशी हळद टाकायची। हे बघा, हे हळद टाकली मी। आता आपण थोडं चवीनुसार मीठ, जेवढं तुम्ही अंदाजे कमी टाकलं तरी काय हरकत नाही कारण की भाजीत यूज करू शकतो आपण। तर मी अंदाजे मीठ टाकलं एक थोडंसं चवीनुसार। आता हे आपण छानपैकी हाताने मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। शक्यतो हातानेच मिक्स करा, चमच्याने मिक्स करू नका कारण की हातानेच मिक्स केलेलं चांगलं असतं, व्यवस्थित मॅरिनेटला छान लागेल। आता ते छान मॅरिनेट करत ठेवायचं आहे मिक्स झाल्यानंतर। हे बघा आता मस्तपैकी असं मॅरिनेट करत ठेवणार आहे। दही, अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ या गोष्टी मिक्स करून कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही मॅरिनेटसाठी ठेवायलाच हवं, तेव्हाच ते व्यवस्थित मुरतं, छानपैकी ॲब्झॉर्ब करतं चिकन सगळं। तर आपण आता छानपैकी असं हे मॅरिनेटसाठी ठेवलेलं आहे। आता आपला ह्यासाठी लागणारं मेन जे वाटण आहे ते करून घेऊया। त्याच्यासाठी 5 मिरच्या लागणार आहेत, थोडा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। तर आपण पेस्ट करून घेणार आहोत। आपण एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण काजू घेतलेत, एक 6-7 काजू घ्यायचे। तुमच्या हिशोबाने तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण घेऊ शकता। त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची आहे, 5 ते 6 हिरव्याच्या मिरच्या घ्यायच्या। तुम्हाला केवढं तिखट हवंय त्याच्यावर डिपेंड आहे। त्याच्यानंतर पुदिना पण घेणार आहे छानपैकी, आणि पुदिना तुमच्या हिशोबाने घ्या, ठीक आहे। आणि कोथिंबीर घेऊया आणि हे मिक्सचर आपल्याला छानपैकी फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट, कारण की ह्या पेस्टवरतीच खरी गेम असते ॲक्च्युली, कारण की ह्या पेस्टमुळेच खरी चव येते। आपल्या हैदराबादी चिकन ह्याच्यावरूनच ओळखलं जातं, कारण की ह्याच्यामुळेच आपल्या भाजीला कलर येतो, टेस्ट येते, हेच वाटण। त्याच्यामुळे हे वाटण व्यवस्थित झालं पाहिजे। त्याच्यानंतर ह्या वाटणामध्ये आपल्याला काळा मिरी पावडर पण थोडीशी टाकायची आहे, ठीक आहे। तुम्ही भाजीत पण टाकू शकता, पण मी हे जे आपण वाटण बनवणार आहे त्याच्यामध्येच काळी मिरी पावडर टाकली थोडीशी। आता आपण हे मिक्सर फिरवून घेऊया। आता हे रेडी आहे वाटण, हे बघा हे वाटण आहे। आता आपण एक कांदा घ्यायचा, छान बारीक कापून घ्यायचा, व्यवस्थित असं एकदम छानपैकी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। जेवढा बारीक कांदा कापाल तेवढं चांगलं असतं ह्या रेसिपीसाठी। सो मी एकदमच बारीक असं कांदा कापून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही किती बारीक कांदा कापलाय। आता एका साईडला मी कढई तापत ठेवले आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही तेल टाकून घेतो। सर्वप्रथम ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे। आता हे तेल तापलं की लगेच आपलं नेक्स्ट प्रोसिजर, कांदा आपण त्याच्यावर छानपैकी परतळून घ्यायचा। आता हा कांदा व्यवस्थित परतळायचा शिजेपर्यंत। हे बघा छानपैकी असं थोडा कोंबला की मग आपण पुढची प्रोसिजर करूया। आता कांदा बऱ्यापैकी छान असा शिजत चाललाय हळूहळू।
आणि छानपैकी कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे, कोंबला आहे कांदा. आता आपण मसाले टाकू. आता आपण हे मसाला थोडासा यूज करा, कारण की आपण भाजीत मिरची जास्त यूज केली 4 ते 5 त्याच्यामुळे. आणि मसाला थोडासा साधा घरगुती मसाला आणि मीठ त्याच्यात थोडं मी कमी टाकलं होतं, म्हणून याच्यात थोडंसं आणखीन टाकलं मीठ. आता हे छानपैकी मसाला आपण परतळून घेऊया. थोडासा मसाल्याचा असं कड मोडला म्हणजे थोडंसं फ्राय झालं की नंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला थोडासा टाकणार आहेत. गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता किंवा नाही टाकला तरी काहीही हरकत नाही, ठीक आहे. तर छानपैकी हा बघा कांदा आता व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं, अद्रक लसूण पेस्ट, दही, हळद, मीठ हे टाकून जे मॅरिनेट करत ठेवलं होतं अर्धा तास, तर ते चिकन आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत ह्या मसाल्यामध्ये. हे बघा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आता बघा व्यवस्थित थोडं शिजलंय अर्ध. आता आपण हे जे वाटण फिरवलं होतं तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत. हे वाटण आता आपण टाकून घेऊया व्यवस्थित. ॲक्च्युली ह्या वाटणावरतीच खरं चिकन असतं, कारण की ह्या वाटणामुळेच टेस्ट येते हैदराबादी चिकनला. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कलर आलेला आहे, आपला ग्रीन कलर आलेला आहे. तर हे आहे हैदराबादी ग्रीन चिकन आपलं. आता हे छानपैकी मिक्स झालं पाहिजे, प्रत्येक छान व्यवस्थित असं लागलं पाहिजे भाजीला. आता छानपैकी हे बघा मिक्स केलेलं आहे मी. छानपैकी आता मिक्स करून घेतलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपण जिरा पावडर आणि धणा पावडर दोन्हीही टाकणार आहेत. तर मी सर्वात आधी धणा पावडर घेते, अंबाडीची धणा पावडर घेते. तुम्हाला असेल तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही यूज करू शकता. तर अंबाडीची मी धणा पावडर याच्यात यूज केली अर्धा चमचा आपले जिरे पूड टाकले त्याच्यात, जिरा पावडर. त्याच्यानंतर हे दोन्ही टाकल्यानंतर मस्तपैकी पुन्हा एकदा चमचा फिरवून घ्यायचा मस्तपैकी आणि मिक्स करायचं. बघू शकता तुम्ही किती भारी कलर आलाय भाजीला, वाव. हॉटेलपेक्षा पण भारी. ॲक्च्युली सांगू का, हॉटेलपेक्षा भारी आपण जे घरी बनवतो ना, ज्या अशा चविष्ट म्हणजे जे आपण हैदराबादी चिकन जे खातो हॉटेलमध्ये, त्याच्यापेक्षा पण एकदम भारी घरी बनवल्यावर होतं. शेवटी घरगुती ते घरगुती असतं. आता आपण मिक्सरमध्ये थोडं होतं वाटण म्हणून मी त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि ते धुवून व्यवस्थित त्याच्यात तेच पाणी यूज केलं मी आता ह्याच्यामध्ये. कारण अजून आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली नाही आहे, ती आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आणि ती बुडाला लागू नाही आहे. म्हणजे जास्त उशीर शिजवल्याने कसं पाणी वगैरे सुकलं तर ती बुडायला लागेल, म्हणून थोडं जास्त पाणी टाकलं आहे जेणेकरून ती व्यवस्थित शिजेल. त्यासाठी आपण एवढं पाणी टाकलं आहे. आता हे जे व्यवस्थित आपण हे बघा, वाव कसलं भारी दिसते बघा. तुम्ही तुमच्या पण तोंडाला पाणी येईल. तुम्ही अजून माझ्या रेसिपी बघितल्या नसेल दुसऱ्या कोणती तर प्लीज जाऊन आपल्या चॅनलवरती रेसिपी बघा. आता मी झाकण ठेवून घेते मस्तपैकी आणि आता शिजेपर्यंत वाट बघते. आणि वाव तुम्ही बघू शकता कसलं मस्त शिजलंय चिकन, मस्त शिजलेलं आहे. फक्त आता जे पाणी एक्स्ट्राचं आहे ते आपण व्यवस्थित गॅस थोडं वाढवून आणि हे पाणी थोडंसं व्यवस्थित आटवून घेणार आहेत. एकदम जास्त नाही आटवणार, कारण की ग्रेव्ही हवी आपल्याला. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायचं असेल तर ग्रेव्ही तर लागतेच, सो म्हणून पूर्ण नाही. हे बघा शिजलंय, तुम्हाला दाखवते. चमच्याने हे केलं तर बघा लगेच तुटलं, म्हणजे हे शिजले. आणि मस्तपैकी आता भारी ग्रेव्ही आणि ग्रीन चिकन झालेलं आहे रेडी. तर हे आहे आपलं रेडी हैदराबादी ग्रीन चिकन. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आणखीन तुम्हाला नवीन नवीन रेसिपी जर बघायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. फर्स्ट टाइम चॅनलवरती आले असतील तर प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. आणि बाकीच्या आपल्या ज्या रेसिपीज कोणी बघितल्या नसतील तर त्या प्लीज जाऊन बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.